नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जगद्गुरू नरेंद्राचार्य दक्षिणपीठ नानीज धामतर्फे नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। 18 डिसेंबरला सकाळी 10 वाजता पादुका दर्शन सोहळा सुरू होईल। या कार्यक्रमासाठी धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। या पादुका दर्शन सोहळ्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे 50,000 भाविक उपस्थित राहतील असे आयोजकांनी सांगितले। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय उपक्रमाच्या निमित्ताने शेकडो देहदान, बेरोजगारांना व दुर्बल घटकांना वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स, मोफत वाहने देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। महामार्गावरील अपघातांसाठी शेकडो ॲम्ब्युलन्स, लाखांवर रक्तदान तसेच अनेक ठिकाणी हजारो वृक्षांचे रोपण करत संस्थांनी आपली बांधिलकी जपलेली आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विनामूल्य शिक्षण यासोबतच युवकांसाठी प्रेरणादायी अशा वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते। पिंपळनेर येथे पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने जय्यत तयारी सध्या सुरू आहे। पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने भूमिपूजन तसेच ध्वजारोहण समारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळी धुळे जिल्हा प्रमुख महिला डॉक्टर हिमाक्षी चौधरी, संदीप खैरनार, अशोक वाणी, सुखराम गायकवाड, विलास पाटील, शिवाजी सांगळे यांच्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच या परिवारातील भाविक उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। रोजी सामोरे चौफुली राजे छत्रपती इंग्लिश मीडियम शाळेजवळच्या पटांगणामध्ये 18 डिसेंबर रोजी जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचा आगमन होणार आहे। त्या निमित्तानं त्या ठिकाणी सुरुवातीला शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शोभायात्रा कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्या ठिकाणी सिद्ध पादुकांचं षोडशोपचारी पूजन होईल। पूजन होत असताना 500 जोडपे कमीत कमी गुरुपूजनाचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी बसणार आहेत। कार्यक्रमाच्या दिवशी 1500 भक्त उपासक दीक्षा घेणार आहेत। याचा अर्थ ते खऱ्या अर्थानं सांप्रदायिक विचारांशी जोडले जाणार आहेत आणि या संप्रदायाच्या वतीनं अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम साजरे केले जातात। त्यात उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी 1,36,000 रक्तपुपिकांचं दान करण्यात आलेलं आहे। गेल्या महिन्यामध्ये एका महिन्यात 1,11,000 झाडं वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। दरवर्षी 1.5 लाखाच्या वरती नित्यनेमानं रक्तदान केलं जातं। 53 ॲम्ब्युलन्स विविध हायवेंवर कार्यरत आहेत। अपघातग्रस्त लोकांना हॉस्पिटलच्या ठिकाणी पोहोचून आणि लाखो भाविकांचे प्राण आतापर्यंत त्या माध्यमातून वाचवण्यात आलेले आहेत। नानीज धाम या ठिकाणी वेद पाठशाळा सुरू करण्यात आलेली आहे। विविध समाजातील विविध मुलं वेद अध्ययन करून आज त्यांच्या स्वतःच्या पायावर ते पौरोहित्य करून स्वतःचं उपजीविका चालवतात। स्वयंपूर्ण त्यांना बनवण्यात आलेले आहे। त्यानंतर नानीज धाम या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूल अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं जातं। वसई उपपीठ वसई या ठिकाणी मोफत गरजू विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ॲडमिशन दिलं जातं। शेकडो विद्यार्थी आतापर्यंत त्या ड्रायव्हिंगच्या व्यवसायामध्ये लायसन घेऊन आपापला व्यवसाय सुरू करण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे। अशा पद्धतीनं दुष्काळग्रस्तांना किंवा आपत्कालीन निधी हा समाजातल्या विविध घटकांना पुरवला जातो
अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. जवळजवळ 165 देहदान विविध गव्हर्मेंट हॉस्पिटलांना करण्यात आलेले. त्या माध्यमातून त्या देहावर प्रत्यक्ष अभ्यास करून अनेक तज्ज्ञ डॉक्टर तयार होण्यासाठी या संप्रदायाच्या वतीनं योगदान देण्यात आलेले. मला वाटतं 90 अवयवदान करण्यात आलेले आहेत. काहींनी आपली त्वचा दान केलेली, काहींनी डोळे दान केलेले. अशा पद्धतीनं अवयवदान करून विविध लोकांना, विविध पेशंटना त्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न या संप्रदायाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आता आजपासून 21 तारखेपर्यंत जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम आजपासून सुरू झालेला आहे. अशा पद्धतीनं विविध प्रकारचे कार्यक्रम या संप्रदायाच्या वतीनं राबवले जातात. आज त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ध्वजारोहण समारंभ, विधिवत स्वामींच्या सिद्ध प्रतिमेची स्थापना हे कार्यक्रम 100-150 भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. आणि 18 तारखेच्या या सिद्ध पादुकांच्या चरण दर्शनासाठी, त्यांच्यावर डोकं टेकवण्यासाठी आम्ही सर्व सांप्रदायिक गुरुबंधू भगिनी, शिरपूर तालुका असेल, धुळे तालुका असेल, सिंदखेडा तालुका असेल, साक्री तालुका असेल, पिंपळनेर, पंचक्रोशी असेल, या सर्व समाजाला विनंती करतो का या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी, जगद्गुरू श्रींच्या पादुकांच्या दर्शनाच्या माध्यमातून आशीर्वाद घेण्यासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाची जय्यत व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जवळजवळ 15,000च्या पुढे या ठिकाणी भाविकांची उपस्थिती असणार आहे. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम अतिशय भरदार आणि चांगल्या पद्धतीनं या सर्व भक्त परिवाराच्या माध्यमातून साकार होणार आहे. आणि परत एकदा जाता सर्व धुळे जिल्ह्याला विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावा. जय सियाराम.